आंतरराज्यातील दरोडेखोर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात। दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी वाडीवाडी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर राजूर पाटील परिसरात गुजरातीतील फिर्यादी धर्मेंद्र पटेल व त्यांचे साथीदार यांच्याकडे स्कॉर्पिओ कारमधून मध्य प्रदेश ग्वालियर येथून मुंबई बाजूकडे जात असताना अज्ञात आरोपी त्यांनी संगनमत करून वेगवेगळ्या गाड्यांमध्ये येऊन स्कॉर्पिओ कारमधील रोख रक्कम 4,50,000 रुपये जबरी चोरी करून चोरून नेले। सदर घटनेचा तपास वाडीवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असताना फॉरेन्सिक टीम व श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळावरील उपलब्ध भौतिक व तांत्रिक पुराव्याचे विश्लेषण करून पुण्यातील आरोपी त्यांची देहबोली भाषा यावरून तपास करून आरोपी हे केरळ राज्यातील असल्याचे दर्शनास आले। यावरून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करून एकूण 9 आरोपींना दरोड्यात वापरलेल्या हत्यार यासह 3-4 चाकी वाहने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। यापैकी मुख्य आरोपी बाबू विहार रमण पिल्ले वय 54 राहणार जंगमनाडू जिल्हा एर्नाकुलम केरळ यांच्यासह त्यांच्या 9 साथीदारांना अटक करून त्याबाबतची पत्रकार परिषद नाशिक पोलीस ग्रामीण कार्यालय CBS येथे नुकतीच नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेडकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। ही कामगिरी व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी वाडीवारे पोलीस स्टेशन आणि सिन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत संयुक्तरित्या करण्यात आली होती। देवळा न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल केदारे। आंतरराज्यीय टोळी पकडण्यात यश मिळालेलं आहे। यांची पद्धत अशी होती की अंगड्याची वाहनं जी जातात त्या वाहनांना रेकी करून त्यांना एखाद्या स्पॉट असा निवडणे ज्या ठिकाणी वाहन सहजपणे थांबवता येतील त्या वाहनाच्या बाबतीमध्ये त्याला टेक्निकल त्याचं फॉलोअप करता येईल असं काहीतरी GPS लावणे किंवा इतर सर्व गोष्टी करणे आणि त्याच्या आधारावर केरळ राज्यातील त्रिशूर या जिल्ह्यातील हे सगळे आरोपी आहेत जे देशभरामध्ये आंध्र प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये, तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे केसेस करत आहेत। त्याआधी पूर्णपणे माहिती घेतात। ती जी गाडी आहे ज्याच्यामध्ये काही मौल्यवान वस्तू असतील अशा गाडीच्या काही लोकांना त्याच्यामध्ये फोडतात, ते त्यांना काही आर्थिक आमिष टाकून जातं आणि त्याच्या आधारावर ती गाडी कुठे कुठे जाते, किती वाजता जाणार याविषयी माहिती घेतली जाते आणि या बेसवर 3-4 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर वेगवेगळे सिम कार्ड वापरतात, वेगवेगळे नंबर वापरतात आणि त्यानंतर एका रात्री एका दिवशी ते येऊन ती गाडी लुटतात आणि डायरेक्टली केरळला जातात।